कोल्हापूर शहरातली रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ता कुठे आणि खड्डे कुठे आहेत हेच वाहनधारकांच्या लक्षात येत नाही. याकडे महापालिका प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नाही. कोल्हापूर शहरात प्रवेश करताना शाहू नाका ते सायबर चौकापर्यंत शहरातील रस्त्यांची अवस्था गावाच्या पाणंदीपेक्षाही भयंकर झाली आहे. शहरांतर्गत एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचं दिसतंय. सायबर चौकाकडून राजारामपुरीकडे येताना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतोय. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. पावसाळ्यात तर तुंबलेल्या पाण्यातून आणि महाकाय खड्डे यातून वाट काढत घर गाठावं लागतं. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या नशिबी चांगले रस्ते केव्हा मिळणार असा सवाल आता उपस्थित होतोय. सध्या शहरातील रस्त्यांवर पॅचवर्कची मलमपट्टी करण्यात येते, पण हे पॅचवर्क टिकाऊ नसल्याचा आरोप करत नागरिकांमधून पॅचवर्कऐवजी थेट रस्तेच करण्याची गरज असल्याचं सांगितलंय. आज आपण कोल्हापूरच्या रस्त्याची जी कंडिशन बघतोय, अक्षरशः असं वाटतंय की कुठला रस्ता चुकवावा आणि कुठल्या रस्त्यातनं जावावं. शासनाकडून त्यांना पैसे येतात, पण नेमकं रस्ता पॅचवर्क होतोय, त्याची क्वालिटी कोण तपासणार? दुसऱ्या महिन्यात तोच रस्ता परत उकरलेला असतो. तुम्ही जर बघितला, आपण गाड्या घेतानाच रोड टॅक्स म्हणून घेतात, पण त्याचं पैसे नेमकं रोडच्या सेफ्टी ह्याच्यासाठी जातात, चांगल्यासाठी जातात, कशासाठी जातात हे काहीच समजत नाही. रस्त्याची पूर्ण दुरावस्था आहे. रस्ते जाताना गाडी चालवताना खड्डा चुकवताना खड्ड्यात जातं पाठीमागचा आणि अपघात होण्याची शक्यता असते. रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत. वारंवार ते पॅच मारतात, परत रस्ता खराब होतो, परत त्याच्यावर दुर्लक्ष जातं. कोल्हापूर शहरातील रस्त्यांबरोबरच गल्लीबोळातील रस्तेसुद्धा खड्ड्यांनी व्यापलेत. पावसाळ्यात मुरूम टाकून खड्डे बुजवल्यानं सगळीकडं नुसता धुरळा असा प्रकार झालाय. कोल्हापूर शहरात साधारणपणे 600 किलोमीटरचे रस्ते आहेत. काही अपवाद वगळता जवळपास बहुतांश रस्त्यांची अवस्था अशीच आहे. शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र रस्त्यांच्या कामांची सुरुवात केव्हा होणार हे अद्याप निश्चित नाही. शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर असेल तर मग तात्पुरती मलमपट्टी म्हणून पॅचवर्क कशासाठी असा सवालही उपस्थित होतोय.